मुद्दा संवैधानिक आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण शेवटी त्याचा संबंध डायरेक्टली भारताच्या संविधानाशी येतो. भारताच्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे ते बसतं का नाही याचा विचार करावा लागतो. तसं पाहता हा संविधानिक मुद्दाच म्हणावा लागेल आपल्याला. मुख्यतः आपण याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्या की संविधानामध्ये SEBC नावाचा जो नवीन प्रकार आहे, जो महाराष्ट्रामध्ये 10% देण्यात आला माननीय शिंदेजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये, त्याचा 2024मध्ये जो ॲक्ट झाला, 10% ज्यादा आरक्षण दिलं ते OBCच्या बाहेरचं दिलेलं आहे. OBCच्या बाहेरच्या आरक्षणामध्ये 10% वाढ झाल्यामुळे टोटल महाराष्ट्राचं आरक्षण 51%च्या पलीकडे गेलं आहे. हे असंविधानिक समजलं जातं. त्याच्यामुळे ह्या आरक्षणाचा बचाव करण्याकरता सरकारला भरपूर त्रास होणार आहे. सरकार हे आरक्षण OBCमध्ये जरी दिलं असतं, त्याचा राजकीय भाग सोडून द्या, भांडणं झाली असती एक OBCच्या घटकाची दुसऱ्याबरोबर, कारण तुम्ही आमचं कसं घेता वगैरे वगैरे, आणि जी चालूच असतील ते बाजूला ठेवा. पण त्याच्यामध्ये जर दिल्या गेलं असतं OBCमध्ये हे आरक्षण, तर कदाचित 51%ची बाधा आली नसती. एक मुद्दा 51%चा आहे जो त्रास देणार आहे, आणि दुसरा मुद्दा म्हणजे मराठी समाजाला आरक्षणाकरता कायद्यामध्ये पात्रता आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे हा राहणार आहे.